अरे बुद्धाचं स्थान बघा, बोल बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा. अरे भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा, भटानो बाहेर निघा. बाहेर निघा. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कवसे. सध्या मी चैत्यभूमीवर आहो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्या दिनानिमित्त विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विष्णूजी शिंदे आहे आणि शिंदे परिवाराच्या मार्फत जे आहे मोठा गायनाचा कार्यक्रम सुद्धा झाला. अजय शिंदेजी आहे आणि नक्कीच एक गाणं जे आज त्यांनी एक मुखडा गायला महाबोधी महाविहार या मुक्तीसाठी, त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. दादा, WH न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. अत्यंत सुंदर असं लिखाण आणि सुंदर असं गायन महाबोधी महाविहाराच्या याच्यावर केलेलं आहे. कधी गाणं येणार लोकांसमोर? आता हे महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचं जे गाणं आहे आज गायलेलं, हे गाणं बिलकुल हे गाणं मी नागपूरला पण 1 तारखेला 2 तारखेला गायलं होतं. महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी भदंत हर्ष बोधी यांनी नागपूरमध्ये आता धम्मदीक्षेचा कार्यक्रम लावला होता 1 ऑक्टोबरला. आणि 1 ऑक्टोबरला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी माझा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. तर मी त्या कार्यक्रमामध्ये हे गाणं नागपूरला गायलं होतं. 2 तारखेला सुद्धा नागपूरच्या सामाजिक न्याय विभागाच्या मैदानावरती महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. तिथेही माझ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे सुद्धा मी हे गीत गायलं होतं. हे गीत हे आंदोलनात्मक गीत आहे, आंदोलनाच्या विचाराचं गीत आहे. आणि म्हणून हे गाणं रेकॉर्ड करता येत नाही. आम्ही स्टेजवरतीच हे गाणं गाऊन गाऊन या गीताचा आणि महाबोधी मुक्ती आंदोलनाचा प्रचार करीत आहोत. नेमकं रेकॉर्ड करता येत नाही, त्याला सेन्सर काही परमिशन देणार नाही का? अशा अनेक गीतं तुम्ही हजारो गीतं असे गायलेलं आहे, नेमकं हेच गाणं का रेकॉर्ड करता येत नाही? नाही, भटानो बाहेर निघा म्हणजे आपण पर्टिक्युलर एका समाज घटकाच्या विरोधात बोलतो असा त्याचा अर्थ होतो. बिलकुल. त्या ठिकाणी दुसरा शब्द, त्या ठिकाणी आपण काही दुसरा शब्द वापरून ते गाणं टाकला तर त्या गाण्याचा पंच निघून जाईल. भटानो बाहेर निघा हेच पाहिजे. अरे बुद्धाचं स्थान बघा, बोल बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा, बुद्धाचं स्थान बघा, बुद्धाचं ज्ञान बघा. अरे भटानो बाहेर निघा, 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 भटानो बाहेर निघा. जय भीम, जय भीम. नक्कीच गेली 134 वर्षापासून महाबोधी महाविहाराच्या त्या विहारावर भटांचा कब्जा आहे. म्हणूनच विष्णू दादा शिंदे यांनी हे गाणं काढलेलं आहे की भटांनो आता बाहेर निघा. तर नक्कीच हा लढा जो आहे हा मोठा लढा आहे आणि 12 फेब्रुवारी 2026 ला जो आहे दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन होणार आहे. बनते विनाचार्य यांच्या नेतृत्वात ते आंदोलन होणार आहे. संपूर्ण देशातले जे भिक्षू आहे, राजकीय लोक आहेत, ते या आंदोलनामध्ये येतील आणि महाबोधी महाविहारासाठी मुक्तीचा लढा देतील. प्रबोधनकार आहेत विष्णू शिंदे, यांचा सुद्धा मोठा वाटा या आंदोलनामध्ये आहे. तर नक्कीच दादा तुमचं स्वागत आहे, अभिनंदनीय आहे आणि अशाच तुमच्या गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन होत राहो अशी WH न्यूज कडून शुभेच्छा सुद्धा आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.